इथे सकाळी मुलीला तिळाचे लाडू खायला दिले आणि हे शेजारच्या ताईंनी आणून दिले होते. माझा डब्बा त्यांच्याकडे होता, मग त्यांनी ते लाडू आणून दिले. त्यानंतर इथे हरभरा बघा पिशवीमध्ये पण आहे आणि हा बाहेर आणलेला आहे आज. तर हा काल गावावरून आणला आणि छान होता हिरवागार, फक्त माती खूप होती त्याला. आणि आज आणला तो एका शेतकऱ्याने दिला, तर तो थोडा जास्त भरलेला होता. म्हटलं आधी हे सर्व धुवून घेऊया. आणि खाली सगळं माती माती झालेलं होतं. सकाळीच ते अंगण मी धुवून घेतलं, झाडलं सर्व. परत आता मला ते साफ करावं लागेल, तर त्याआधी म्हटलं हे सर्व धुवून घ्यायचं, नंतरच ते पाणी टाकून साफ करून घेईल. तर हे सगळं धुवून घेतलं आणि हा उन्हामध्ये सुकत ठेवला. आणि आजचा व्हिडिओ अगदी छोटासा केलेला आहे, जास्त मोठा नाही आहे. तरी ते सगळं सुकत ठेवलं. त्यानंतर मला हे कार्पेट धुवायचं होतं. कार्पेट इतकं भारी होतं, आता धुवायचा कसा हा प्रश्न आला. म्हटलं सर्फमध्ये भिजत घालून ठेवूया, नंतर तोपर्यंत बाकीची कामे होतील. गॅस ओटा क्लीन करणे, भांडे वगैरे घासणे. तर इथे आता गॅस ओटा क्लीन करायचा होता मला, त्यासाठी म्हटलं पाणी घेऊन जाऊ बकेटमध्ये. आणि मुलीला म्हटलं एक बकेट तू भरून आणून दे ड्रममधून. तर तिची कानाडोळी चालू होती, आता आणते मग आणते करून. एकदा सांगितलं तर ती 10-15 मिनटं तरी आणणार नाही, नंतर आणेल, कारण ती टी व्ही बघत होती. त्यानंतर इकडे भांडे घासायला नेले आणि गॅस ओटा क्लीन केला. म्हटलं हे सामान सगळे यावर ठेवूया. आणि असा क्लीन आणि स्वच्छ ओटा असला ना तर असं वाटते काहीच करू नये यावर. तर तसं होत नाही, स्वयंपाक केला की लगेच खराब होतोच तो. तर असो, त्यानंतर ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि नंतर म्हटलं हे कपडे धुवून घ्यायचे. भांडे घासून घेतले, नंतरच आता कपडे धुवायला घेतले. आता हा कार्पेट धुण्याचा प्रश्न होता, मग काय साबण लावली आणि ब्रशनी छान घासून घेतली. कारण इथे आपटता पण येत नाही आणि गोटा नाही, त्याच्यामुळे मग ब्रशनीच ते मी स्वच्छ करते. तर धुवून तर घेतला, पण ते पिळता येणार नाही, म्हणून त्यामध्ये मग मी असंच पाण्यातून काढून घेतलं ते आणि खुर्चीवर थोडा वेळ म्हटलं पाणी त्यातलं जाऊ द्यायचं. कारण बऱ्यापैकी असा फुगलेला होता तो, म्हणजे असं फोल्ड नव्हता होत व्यवस्थित. तर असो, त्यानंतर हे सर्व कपडे धुवून घेतले आणि आता बाहेर वाळवायचं होतं. वर तर माळीवर नेणार नाही, कारण वरती खूप धूळ आहे. आणि आता हा खालीच ठेवेल मी, तर तारावर पण टाकू शकत नाही, कारण तार तुटण्याची भीती होती. पाण्यामध्ये टाकलं की जास्तच वजनी होतं ते, त्यामुळे म्हटलं खुर्चीवरच ठेवायचं. तर ब्रशनी छान घासून घेतला आणि 3 ते 4 पाण्याने तो टपामध्ये पाणी घेऊन धुवून घेतला, त्याच्यामुळे मग ते बरं राहिलं. आणि आता बघू शकता, आता हा मी जास्त पिळलेला नाही. आता असंच बकेटमध्ये ठेवून तो बाहेर खुर्चीवर थोडा वेळ सुकत ठेवणार. त्यातलं पाणी निघून गेलं त्यानंतरच तारावर टाकेल, नाहीतर जर ओला तारावर टाकला तर ते तार तुटण्याची भीती होती. आणि मध्येच मागच्या महिन्यामध्ये 2 तार तुटले माझे कपड्यामुळेच, ब्लँकेट कधी काही वाळत टाकल्या तर. आणि बऱ्याच दिवसाचे ते तार बांधलेले पण होते. म्हटलं जाऊ द्या, अजून तार तुटला तर प्रॉब्लेम होईल बाकी कपडे टाकण्याचा, म्हणून खुर्चीवरच ठेवले. आणि त्यानंतर आता दुपारची कामे, सर्व कामे आटोपली. स्वयंपाक करायचा होता, तर स्वयंपाक करण्याआधी हा हरभरा डोळ्यापुढे होताच. म्हटलं आता हा कचरा पूर्ण क्लीनच करून टाकायचा. तरी ते हरभरे ते तोडायला घेतले, तर त्याला इतकी खार होती, तर हाताला एकदम असं खाजवत होतं ते, म्हणून कैचीनी मी ते त्यातले हे काढत होती, त्याला काय म्हणतात, हरभरा. तर तो काढून घेतला आणि भरपूर असा कचरा निघालेला. एक बकेट तर कचऱ्याची भरलेलीच होती. आता हे परत एका कॅरीबॅगमध्ये भरावं लागेल. आणि तुरीच्या शेंगा संपल्या, तर आता हरभरा रोज येईल आमच्याकडे असं वाटते मला. एक वेळ तुरीच्या शेंगा म्हणजे दाणे काढायला सोपी जातात, पण हरभऱ्याचे दाणे काढायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागतो. त्यानंतर पार्सल आलेलं होतं, तर मुलीला कितीही काही असो, टी व्ही पाहत असो, काही असो, पण पार्सल आलं की ती लगेच तिला फोडण्याची घाई आणि बघण्याची घाई असते. तर तिला म्हटलं थांब थोड्या वेळाने काढू, तर ती बोलली नाही मला आत्ताच बघायचं आहे. तर तिने हे बघा ओपन केलं आणि काय पार्सल आहे, तर तुम्ही म्हणाल की हे काय बोलावलं, तर हे आहे मनी प्लॅनचं झाड. आणि हे झाड आता आपण कोणाकडून आणू शकतो, पण आता असं आहे की मागायचं तरी कोणाला, आणि नवीन ठिकाणी तर मी कोणाला जास्त मागत नाही, त्यामुळे मी ऑनलाईनच बोलावलं ते. आणि आता हे लावायचं आहे मला. मागे जेट प्लांट आणलं त्याचसारखं हे पण आहे मनी प्लांट. तर हे 102 रुपयाचं पडलं मला, तर ते आणलं आणि ते सगळं ठेवलं. त्यानंतर हे सगळं आवरून घेतलं. आता 1:30 वाजला, कारण ते हरभरे काढायलाच बराच वेळ गेला माझा आणि स्वयंपाक व्हायचाच होता. तर म्हटलं आधी हे सगळं क्लीन झालं की, आणि सकाळपासून मी 4 वेळा ते बाहेरचं झाडलं, कारण इतकं हरभऱ्यामुळे माती माती झाली ना भरपूर अशी. त्यानंतर स्वयंपाकामध्ये आता टमाटरची चटणी आणि खिचडी. आज पण आम्ही दोघीच माहिले की आहो, आणि ती बोलली की खिचडीच कर, म्हटलं चला तिच्याच पसंतीने. तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे टमाटरची चटणी बऱ्याच दिवसांनी करणार होती मी आज. सहसा तर करत नाही, एखादी वेळा करते.
सहसा खिचडीसोबत तळलेल्या मिरच्या किंवा कढी असते आमच्याकडे, पण आज दही नव्हतं. काल कढी पुलाव झाला आणि आता आज टमाटरची आणि खिचडी. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.